यावेळेसचा चेंडू बूल करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू बॅटीची कडा घेऊन चेंडू होतो फरार. सीमा रेषेबाहेर चौकार. सलगची 5वी रात्र UK NPL ची आहे आणि सलगच्या 5व्या रात्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बरोबर संध्याकाळचे 9:36 झालेले आहेत आणि डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मैदानावरती आहे. आजच्या शेड्यूलमधला 14 सामना अत्यंत महत्त्वाचा सामना हा सुरू झालेला आहे, कारण एका साईडला रायगड एम्पायर्सची टीम उभी आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम शिवनेरी स्ट्रायकर्स. या दोन टीम या मॅचसाठी पुढे आलेल्या आहेत. हा बॉल पुन्हा एकदा कट केलाय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला बॉल आणि या चेंडूवरती सुद्धा धावा येतील 4. चौकार. चारण तिथे येतील. या चौकारा बरोबर धावपलक्यावरती खेळ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. अजून एक चौकार. मध्ये तब्बल 24 धावांचा आकडा धावपलक्यावरती पुढे आणून उभा केलेला आहे. 24 धावा धावपलक्यावरती. षटक क्रमांक 1 मध्ये या 24 धावांचा आकडा धावपलक आता शो करत असताना पहिले 2 सलामीचे जे बॅटर आहेत त्यामध्ये प्रवीण गायकवाड सरांना तुम्हाला आतमध्ये तुम्ही खेळताना त्यांना बघाल. 51,000 रुपयांचं पहिला क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये, 41,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक, 31,000 रुपये आणि 25,000 रुपये अशी बक्षिसं या स्पर्धेसाठी आहेत. आणि 10 संघ या स्पर्धेमध्ये पुढे आलेले आहेत. त्यापैकी अजूनही 10 संघांचा प्रवास अजूनही आज तगायत चालू आहे. कोणताही संघ अजून या स्पर्धेच्या बाहेर पडलेला नाही किंवा या स्पर्धेतून बाहेर पडलेला निघलेला नाही. इथून पुढचे जे रिझल्ट आहेत, इथून पुढचे जे सामने आहेत, ते आता इथून पुढे तुमचं भवितव्य या स्पर्धेमध्ये तुम्ही अबाधित ठेवाल की नाही याचा अजेंडा सेट करणारे असणार आहेत. 24 धावा धावपलक्यावरती. ऑन स्ट्राईक येईल अमोल ननावरे. अमोल ननावरेची बॅट अजून या मैदानावरती तितकीशी चाललेली नाही किंवा त्या खेळाडूचा तो खेळ अजून आतमध्ये दिसला नाही ज्या खेळासाठी त्याची ओळख आहे. आज या मॅचमधून अमोल ननावरेला आपल्या स्वाभाविक खेळाकडे जावं लागेल, जेणेकरून आपल्या संघाला त्याचा फायदा होईल. सुरुवातीला थोडंसं रायगड एम्पायर्स पहिल्या 2 मॅचमध्ये त्यांना पराभव मान्य करावा लागला होता, मात्र त्यानंतरचं मोठं कमबॅक हे या संघाचं आपण बघितलं होतं. हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस सिका आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू तिथे बघायला मिळेल. या निर्धाव चेंडू बरोबरीत खेळ समोर 24 धावा. आज फर्स्ट एड किट सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी आहे आणि त्याचा स्पॉन्सर आपल्याला दिलेलं आहे, ज्याचे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेसाठी. 24 धावा धावपलक्यावरती. डॉक्टर समीरजी ननवरे यांच्या माध्यमातून तुम्ही बघायला ज्या स्पर्धेसाठी उरुळी कांचन जेनरिक मेडिकल सौभाग्यवती अक्षय कांचन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला हे फर्स्ट एड किट या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे. 24 धावा धावपलक्यावरती. अमोल ननावरेला काही चेंडू जागची जागी उभं करून ठेवलाय.
24 धावा धावपलक्यावरती 1.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय 24 वरती आणि 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव आहेत अमोल ननावरे यांच्यासाठी. काय म्हणतो बाप्पा? अक्रॉस दी लाईन हा चेंडू सीमा रेषेच्या पार. 5व्या चेंडूवरती अमोल ननावरेला 5व्या चेंडूवरती खातं ओपन करता आलं. अठ्ठावीस धावा धावपलक्यावरती 28 ऑन बोर्ड. 1.5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि 28 धावा धावपलक्यावरती पहिल्या विकेटसाठीची भागीदारी रचायला सुरुवात झालेली आहे. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका. कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. अमोल ननावरेचे 2 ब्लास्ट शेवटच्या 2 चेंडूवरती 4 रन. वरती जाऊन थांबलेला आहे. 32 ऑन बोर्ड 32 धावा. तुम्ही बघताय डॉक्टर मानेभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगचं हे सीझन नंबर 3.0 बेटर व्हर्जन. या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूची काळजी हे आयोजकांनी घेतलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूवरती विशेष माया आहे आणि त्या मायेपोटी आपण बघतोय आज एक मोठ्या टुर्नामेंटसाठी त्या आयोजकांनी पुढे एक मोठं नियोजन दाखवलेलं आहे. आज खेळाडूंच्यासाठी आपण पाहतो फर्स्ट एड किटची व्यवस्था सुद्धा दुखापत होऊ नये आणि जर झालीच तरी त्यासाठी उपाययोजना आणि हेच आम्हाला या फर्स्ट एड किटसाठी आपण पाहतो जे स्पॉन्सर्स आहेत. आज आवर स्पॉन्सर्ड बाय उरुळी कांचन जेनेरिक मेडिकल सौभाग्यवती अक्षता अक्षय कांचन पाटील. फर्स्ट एड किट त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र मैदानावरती मोठी घटना घडते. प्रवीण गायकवाड मोठा धक्का. अनुभवी खेळाडू येते आणि त्यांचा खेळ संपला. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतो तिथे प्रवीण गायकवाड बाद होणं हे संघासाठी आपण पाहतो. कारण इथून पाठीमागच्या मॅच तुम्ही बघा प्रवीण गायकवाड सरांचा विषय हा संघासाठी अर्थात महत्त्वाचा आहे. मात्र काय होतंय की त्यांनी स्टार्ट चांगले दिलेले आहेत फक्त त्या स्टार्टला त्यांना जास्त कंटिन्यू ठेवता आलं नाही आणि त्यामुळे थोडासा फटका सुद्धा संघाला बसलेला आपण बघितला आहे. आता या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी जो स्टार्ट आहे किंवा जो ट्रिगर पॉईंट आहे तो चांगला करून दिलेला आहे. तर आता इथून पुढे बाकी खेळाडूंना आता ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चालायचं आहे. 32 ऑन बोर्ड 32 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये लोकेश लोणारीला आपण समोर बघितलं आणि पहिल्या चेंडूवरती लोकेश लोणारीला यश प्राप्त होताना पहिल्या विकेटचं पतन तिथे आपण बघितलं. फील्ड सेटअप थोडासा बदलवला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांच्या जागा बदलवण्याचं काम केलं जात आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला आपल्या खेळामध्ये बदल करावा लागतो. अपडेट व्हावं लागतं. नाही अपडेट जर तुम्ही झाला ना तर काळाच्या ओघात मागे पडता. त्यामुळे जसा खेळ बदलेल जसं आपण चालू आयुष्यामध्ये सुद्धा पुढे जातो तसं स्वतःमध्ये अपडेटेशन महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वतःचा मोबाईल सुद्धा अपडेट करावा लागतो. जर तुमचा मोबाईल जरी तुम्ही अपडेट केला नाही तरी तुम्ही कुठेतरी बॅकफुटवरती जाता किंवा मागे पडता. तुमचं व्हर्जन मागे राहतं. त्यामुळं परिस्थितीनुसार बदलावं लागतं. अर्जुन थापा विरुद्ध दिशेनं फटक्या खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते अर्जुन थापा. नोकिया हँडसेटचं उदाहरण तुम्ही घ्या. अर्जुन थापाला नकार दिला अमोल ननावरेनं. तो धोका पत्करला जाणार नाही. नोकिया हँडसेट हा गुणवत्तेत कुठेच कमी नव्हता. त्याची गुणवत्ता मोठी होती. मात्र आज नोकिया हँडसेट हा मार्केटमध्ये कुठेच दिसत नाही कारण त्यांना काळानुरूप बदलता आलं नाही. तुम्हाला बदलता जर नाही आलं तर तुम्ही मागे पडू शकता. त्यामुळे जसा खेळ पुढे जाईल तसं सुद्धा खेळामध्ये बदल करावा लागेल. टीम लोकेश लोणारीला फील्ड सेटअपमध्ये बदल करताना आपण बघतोय आता लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन पुढे. षटक क्रमांक 3 आणि 33 धावा धावपलकीवरती येते एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
अमोल ननावरे. अमोल ननावरे आपण पाहाल ऑन स्ट्राईक एंडला. आज मोठी संधी अमोल ननावरेला आपल्या संघासाठीची एक मोठी मॅरेथॉन इनिंग खेळण्याची. कारण इथून पाठीमागे थोडासा जो खेळ आहे अमोल ननावरेचा तो तितकासा दिसलेला नाही. त्यामुळे आज या मॅचमध्ये अपील लोकेश लोणारीनं आपण पाहतो मोठी गेले होते आणि मुख्य पंचांनी त्या अपीलवरती कुठेही कोणतंही दाद समोर दिलेलं नाही. लोकेश लोणारी हा सुद्धा यंगस्टर आहे, रायझिंग स्टार आहे, अपकमिंग रायझिंग स्टार आहे हा रोळी कांचनचा. आज लोकेश लोणारीनं सुद्धा आपल्या गावच्या प्रमुख टीममध्ये जागा बनवलेल्या आहे आणि आज पुन्हा आपल्या प्रीमियर लीगसाठी पुढे आहे. लोकेश लोणारी, प्रतिभा तुम्ही सिद्ध करा, हे जग तुम्हाला त्या गोष्टीची किंमत देत असतं किंवा त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला मिळतं. स्लोअर वन कधी परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू होता. थोडासा जास्त वेगात तो बॉल दिसला नाही. व्हेरिएशन आहे. तिसऱ्या षटकामध्ये खेळ सुरू असताना 34 धावा धावपलकेवरती 2.4 षटकांचा खेळ. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा लोकेश. अर्जुन थापा विरुद्ध दिशेने हा शॉट. तुम्ही बघा ज्या फटक्याला आपण रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणतो किंवा स्विच हिट, हा फटका खेळणं हे वाटतं तितकं सोपं नाही. या फटक्याला खेळत असताना तुम्हाला आधी त्या फटक्यावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण करावं लागतं आणि जर तुम्ही स्वतःचं प्रभुत्व त्या फटक्यावरती तुम्ही बनवू शकला तर हा फटका खेळणं सोपं जातं. त्यासाठी अभ्यासही महत्त्वाचा, गुंतवणूकही महत्त्वाची. अर्जुन थापा उंच आकाश मार्गाने हा बॉल मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती धावा आहेत त्या 40 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होणार आहे. चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती पुन्हा जी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा वापर करण्याचा निर्णय समोर टीम घेते शिवनेरी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांचा प्रवास खडतर राहिला आहे. चाळीस धावा धावपलक्यावरती एक गडी गमावलाय टीमनं. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती विक्रम ननवरेंना आपण पाहाल पुढे षटक टाकण्याची जबाबदारी समोर देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला दिलेली प्रत्येकाने जबाबदारी व्यवस्थितपणे जर हाताळली तर तुमचा विजय पक्का आहे. या गोष्टीची दक्षता घ्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही गड किल्ल्याच्या नावानं उतरलेला आहात आणि ध्येय प्राप्तीकडे जात असताना शत्रूच्या संयमाला सुद्धा खतपाणी घालावं लागतं आणि एकदा का तुम्हाला त्यांची कमकुवत बाजू समजली की मग तुम्हाला त्याचा फायदा होतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा चांगलं माहीत होतं आणि त्यामुळे तुमचा पहिला जो रूल आहे
अमोल ननावरेला बीट करून टाकतोय विक्रम ननावरे. युद्धाचा पहिला नियम आहे, ज्याच्यासोबत लढायचं आहे ना त्याचा पूर्ण परिचय असावा. हा युद्धाचा पहिला नियम आहे. ज्याच्यासोबत लढायचं आहे, ज्याच्यासोबत दोन हात करायचे, तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याचा अभ्यास करूनच त्याच्याबरोबर स्ट्रॅटेजी प्लॅन करून यावं लागतं. असंख्य लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही बघा ज्या अमावस्येच्या रात्रीच्या आहेत, मात्र विदाऊट प्लॅनिंग कधीच महाराज आले नाहीत पुढे. बहादूरगडावरची लढाई तुम्ही बघा किती मोठी राहिली होती. रेड बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. अशा असंख्य लढाई. शिवा काशीद सारखा आपण पाहतो जो मावळा जो फेब्रुवारीमध्ये स्वराज्यात येतो, 6 महिन्यानंतर वेडा पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी त्यांचा वेश घेऊन शत्रूच्या दालनात तह करण्यासाठी जातो. वेडा ढिल्ला पडतो का तर छत्रपती शिवाजी महाराज तह करण्यासाठी तयार आहेत. आणि त्या वेड्याचा तह ज्यावेळेस तो वेडा ढिल्ला पडला त्याचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडतात. तर शिवा काशीद मारला जातो. असंख्य उदाहरणं आहेत. पुरंदर जाऊ नये म्हणून बुनारबाजी देशपांडेंनी जी लढाई केली. तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले ताना अरे कोंडाणा घ्यायचा म्हणतोय, पत्रिका फेकून दिल्या होत्या. सांगितलं आधी लगीन कोंडाण्याचं. फक्त 60 मोजक्या मावळ्यांचं कोंडाणा घेतला. हा इतिहास आहे. लढवय्यांच्या भूमीत तुम्ही आलेला आहात आणि लढायचं आहे. महाराष्ट्राचा इतिहास लढण्याचा मोठा आहे. 41 धावा धावपलकीवरती 3.3 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॉन्फिडन्स असावा, तो आत्मविश्वास जागा ठेवावा लागणार आहे. दुसरे स्थान पे समझौता होना नहीं चाहिए. पुन्हा एकदा तुम्ही बघाल विक्रम ननावरेचे भन्नाट असे चेंडू आहेत. इतका वेग आहे विक्रम ननावरेकडे, ज्या वेगाला आतापर्यंत कापू शकले नाहीत, भेदू शकले नाहीत हे दोन्ही फलंदाज. अर्जुन थापा, मार्कलमला आपण मार्शलला बघायचो, वेस्ट इंडिजचा गोलंदाज. त्याच्याकडे असे बाउन्सर होते. ज्यावेळेस अधिराज्य गाजवत होता, वेस्ट इंडिज जगावरती राज्य करत होता, ज्या टीमनं राज्य करून टाकलं होतं. फसवलं हो, यावेळेस स्लोअर वर फसवलाय. आता फक्त बघितलं जाईल की बॉल व्यवस्थित पकडलाय का, आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे खेळाडू आले, अर्थात ऑनफिल्ड अंपायर्स आलेले आहेत. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे की बॉल व्यवस्थित हातावरती पकडलाय का नाही. इतके भन्नाट वेगाने बॉल टाकत होता अमोल विक्रम ननावरे. मात्र त्यानंतर एक स्लोअर वन टाकला आणि त्यावरती अर्जुन थापा फसलाय का हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. इकडे मोठी LCD स्क्रीन सुद्धा मैदानावरती लावण्यात आलेली आहे. इकडे आमच्या बरोबर टीव्ही अंपायर सुद्धा आहे, तिकडे सुद्धा एक स्क्रीन आहे आणि मैदानावरती सुद्धा एक स्क्रीन आहे. LCD ज्याला म्हटलं जातं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आणि LED ला म्हटलं जातं लाईट एमिटिंग डायोड्स. आणि टीव्ही अंपायर आपल्या बरोबरीत आहेत आणि तो बॉल व्यवस्थित हातावरती सापडलाय का, तो व्यवस्थित पकडलाय का हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. कारण अर्जुन थापाची विकेट ही साधी सुधी मामूली नाहीये. अर्जुन थापा इथून पुढे उभा राहिल्यानंतर आपल्या संघासाठी मोठा धावफलक गोळा करू शकतो. त्यामुळे त्या खेळाडूच्या अगेन्स्ट झालेलं हे अपील आहे. डिसिजन अजूनही आलेला नाहीये तिसऱ्या पंचांचा. 19 मार्चला आपण ही टुर्नामेंट सुरू केलेले, 29 मार्चला आपण थांबणार आहोत. येणाऱ्या सुपर संडे रविवारच्या दिवशी या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 51,000 रुपयांचं पहिलं बक्षीस आहे. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यावर्षी ISPL साठी सुद्धा पोर्श 911 होती. ISPL साठी मॅन ऑफ द सिरीज साठी पोर्श 911 होते आणि पोर्श 911 ची किंमत किती आहे ज्यावेळेस तुम्ही गुगल कराल त्यावेळेस समजून जाईल ती कार किती महागडी आहे. वेस्ट बेंगॉलला गेली. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा डिसिजन नॉट आउट. अर्जुन थापा पुन्हा खेळतील. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 41 धावा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.5 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालेला आहे. अर्जुन थापा मैदानावरती उभा आहे. अर्जुन थापाचं जे कल्चर आहे ते वेगळं आहे. मात्र त्याची जन्मभूमी इकडेच आहे, त्याची कर्मभूमी ही आहे, त्याची जन्मभूमी इकडे आहे. जरी कल्चर वेगळं असलं थोडंसं आपण पाहतो त्याचा बॅकग्राऊंड जरी वेगळं असलं तरी आज हा महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू
आणि कोरेगाव मूळसाठी क्रिकेट खेळणारा अर्जुन थापा हा कोरेगाव मूळमध्येच जन्मला आणि आज त्याच गावासाठी त्यानं क्रिकेटमध्ये मोठं उत्तुंग यश प्राप्त करत आज UK NPL मध्ये सुद्धा आपली जागा बनवून टाकली. असा अर्जुन थापा. 3.5 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावपलक्यावरती शिवनेरी. पुन्हा एकदा विक्रम ननवरे. हो पुन्हा एकदा अचूक लाईन लेंथ वरती चेंडू. त्या जागा उपलब्ध नव्हत्या आणि या षटकामध्ये विक्रम ननवरेनं धाव फक्त एक दिली. फक्त एका धावेचं षटक होतं विक्रम ननवरेंचं. अप्रतिम गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ टाकून झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 41 धावा. सुनील दीक्षित सर कॅप्टन आहेत. कॅप्टन सुनील दीक्षित. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनवितो वाट माझी वाट वाकडी धरू नका. सूर्यकाळाचा वारसा जपणारी माणसं आहेत ही. घरात पिढ्यानपिढ्या क्रिकेट आहे आणि आज तुम्ही बघा गेल्या अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सेवा देणारे सुनील दीक्षित. 41 धावा धावपलक्यावरती 5वं षटक टाकण्यासाठी सुनील दीक्षित. तुमचा अंदाज चुकीचा असू शकतो मात्र तुमचा अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज ही तुमच्या मनाची कल्पना आहे तर अनुभव हे तुमच्या जीवनातलं सत्य आहे आणि सत्यासाठी झगडायचं आहे. सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. अमोल ननवरे समोर आहेत. 5व्या षटकाला पुढे खेळ सुनील दीक्षित सरांनी सुरू केलेला आहे. डाऊन द ग्राउंड हा फटका शतरक्षक मागे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावपलक्यावरती 42 धावांचा आकडा हा धावपलक्यावरती पुढे आहे. 42 धावा 5वं षटक आहे आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना 42 धावांचा आकडा धावपलक्यावरती. 45 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला अमोल ननावरे मैदानावरती तर 12 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला हा अर्जुन थापा आहे. 12 क्रमांकाचा जर्सी युवराज सिंगचा पाहिला आहे. 45 क्रमांकाचा जर्सी आपण विराट कोहली रोहित शर्माचा बघितला. विराट कोहलीकडून 18 बघितलाय. जर्सीची सुद्धा मजा असते गंमत असते. 12 क्रमांकाचा जर्सी युवराज सिंग का घालतो त्याच्या पाठीमागे सुद्धा मोठी कहाणी. 45 आकडा रोहित शर्माने त्याच्या आईच्या सांगण्यावरून टाकला. चला टीम तुमचा टाइम ऑन आहे. फिल्डिंग टीम एवढा लोकेश लोणारी वेळ तुमच्याकडे नाहीये. थोडंसं स्पीडअप ठेवा. बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्विंग तिकडे टर्न दिसला. अर्जुन थापाला आतापर्यंत थांबवलंय. 7 चेंडूमध्ये 7 धावा अर्जुन थापानं केलेल्या आहेत. 42 धावा धावपलक्यावरती. 12 चेंडूमध्ये 11 अमोल ननवरे. 12 चेंडू अमोल ननवरेनं फेस केलेले आहेत. 11 धावा अमोल ननवरे खेळतोय. तुम्ही प्रवीण गायकवाड यांची सुरुवात बघितली होती. त्यांनी जी सुरुवात दिली टीमला ती सुरुवात किती विस्फोटक होती. मात्र ते बाद झाल्यानंतरची आतापर्यंतची बॅटिंग ऑर्डर मात्र थोडीशी शांत आहे. बॉल यावेळेस अर्जुन थापा. टायमिंग प्रॉपर आहे. वेट केला होता येऊ दिला होता आणि शेवटच्या क्षणी बॉल उंच आकाश मार्गाने सीमारेषा पार. षटक धावा धावपलक्यावरती. 48 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावांचा आकडा धावपलक्यावरती आणि या षटकातल्या अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. अर्जुन थापा स्वतःच्या मनगटावरती विश्वास या खेळाडूचा कायम राहिलाय. स्वतःच्या मनगटावरती विश्वास आणि त्यानंतर जर तुम्ही विश्वास ठेवला तर मग तुम्हाला सुरुवात कुठूनही करता येते. कॉन्फिडन्स असावा. आत्मविश्वास असावा. आत्मविश्वास कसा असावा. सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण तुम्ही घ्या. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांना उगाच क्रिकेटचा देव असं म्हटलं जात नाही. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर यांना ब्रॅड हॉगनं क्लीन बोल्ड केलं. ब्रॅड हॉग हा नव्यानंच ऑस्ट्रेलिया संघामध्ये आला होता आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस भारताबरोबरीत गाठ पडली ऑस्ट्रेलियाची त्या मॅचमध्ये भारतामधून सचिन तेंडुलकर पुढे खेळत असताना ब्रॅड हॉगनं त्यांना क्लीन बोल्ड करून टाकलं आणि ब्रॅड हॉगसाठी ती मोठी गोष्ट होती. पुढे टाकलेला बॉल लॉग ऑफमध्ये हा चेंडू शतरक्षकांना करेल बीट आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. धावपलक्यावरती चौकार आला. 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये राहिलाय आणि 52 धावा धावपलक आहे. 4.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय आणि 4.5 षटकानंतर 52 धावा आहेत.
अर्जुन थापानं पुन्हा एकदा आपली ट्रॅक तो फॉर्म अवगत करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली. हा चेंडू स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता अर्जुन थापाला, तो नाही समजला. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 तर बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल मुख्य पंचांनी दिलेला आहे. 6वे षटक बॅटिंग पॉवर प्लेच असणार आहे. विक्रम ननवणे कदाचित बॉलिंग ट्रॅक वरती पुढे येतील. सचिन तेंडुलकर यांना द गॉड ऑफ क्रिकेट का म्हटलं जातं. ब्रॅड हॉगनं सचिन तेंडुलकर यांना क्लीन बोल्ड केलं आणि इतकं मोठं सेलिब्रेशन केलं ब्रॅड हॉगनं, कारण द गॉड ऑफ क्रिकेट ज्याला देव म्हटलं जातं क्रिकेटचं, अशा खेळाडूला बाद करणं हे ब्रॅड हॉगसाठीची मोठी गोष्ट होती. मॅच संपल्यानंतर ब्रॅड हॉगनं त्या सेलिब्रेशनची फ्रेम तयार केली आणि त्यानंतर तो चेंडू घेतला आणि त्या फ्रेम घेऊन सचिन तेंडुलकर यांच्याकडे आला आणि सचिन तेंडुलकर यांना ब्रॅड हॉग म्हटलं की मला या फ्रेमवरती तुमचे ऑटोग्राफ द्या. सचिन तेंडुलकर यांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्या फ्रेमवरती सचिन तेंडुलकर यांनी फक्त एक लाईन लिहून दिली की ब्रॅड, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. ब्रॅड, हा क्षण तुझ्या आयुष्यात परत कधी येणार नाही. ब्रॅड हॉग सेलिब्रेशनची फ्रेम घेऊन जातो सचिन तेंडुलकर यांच्याकडे, जिकडे सचिन तेंडुलकरला क्लीन बोल्ड केलं होतं ब्रॅड हॉगनं. मात्र सचिन तेंडुलकर त्या फ्रेमवरती लिहून देतात, ब्रॅड, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. ब्रॅड, हा क्षण तुझ्या आयुष्यात परत नाही येणार. लोकेश लोणारीनं ही जी चूक केली आहे, ही चूक तो घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्हला जाऊन बघेल आणि जर या चुकापायी जर त्याला हा सामना जर हरावा लागला, पराभव जर मान्य करावा लागला, तर ही चूक लक्षात राहील. जिकडे एकही धाव मिळाली नव्हती, धाव बाद होत होता खेळाडू, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रतिस्पर्ध्याला इतक्या धावा देऊन टाकलेल्या आहेत. 56 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 6व्याचा खेळ बॅटिंग पॉवर प्ले. सचिन तेंडुलकर यांनी ब्रॅडला लिहून दिलं होतं, ब्रॅड, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. हा क्षण तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. त्यानंतर 45 वेळा गाठ पडली सचिन तेंडुलकर आणि ब्रॅड हॉगची. T20 मध्ये पडली, ODI मध्ये पडली, टेस्ट मध्ये सुद्धा पडली. मात्र 45 वेळा ब्रॅड हॉगच्या समोर सचिन तेंडुलकर आल्यानंतर ब्रॅड हॉगला एकदाही सचिनला बाद करता आला नाही. ती लाईन लिहायला फक्त एखादा सेकंद 2 सेकंद पुरले असतील, मात्र त्यानंतर त्या नेटमध्ये प्रॅक्टिस किती केली असेल. धावा किती आहेत या आधीच्या चेंडूवरती? 5 धावा सरांनी सांगितलेल्या आहेत. 5 धावा धावपलकीवरती. 57 धावा. 57 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 6 समोर सुरू असताना 57 धावा धावपलक. पॉइंट मध्ये अर्जुन थापा. मोठी विकेट. विक्रम ननवरेंना आतापर्यंत फेस करणं जमलं नाही फलंदाजांना. अर्जुन थापाला थांबवलंय. मॅच खेळायला लागला. ईशाल डायरेक्ट बरोबर असतं. दुसरा माईक कुठे आहे? तो माईक बंद. माईक बंद झालाय आणि अविनाश आंबळेचा खेळ संपला. मोठा जिकडे आपल्या संघाला गरज आहे तिकडे सचिन जगताप यांनी सुद्धा आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय, दाखवलंय. आज पुन्हा गरज येऊन थांबले.
अमोल अमोल ननवरे मैदानावरती आणि त्यांच्या बरोबरीत सचिन जगताप. मात्र विक्रम ननवरेंना प्राप्त झालेली किफायतशीर लय आणि त्यांच्या समोर कोणताही फलंदाज आतापर्यंत जास्त वेळ थांबलेला नाही. शिवनेरी स्ट्रायकर्सला हा सामना इथून पुढचे सगळे सामने जिंकायचे. जर एकही सामना जरी ते लॉस होत असतील इथून पुढे तर कदाचित त्यांच्यावरती शंका निर्माण होतील की ते पुढे क्वालिफाय होतील की नाही. त्यामुळे प्रत्येक मॅच इकडून पुढे जिंकायचीच आहे त्यांना. येणारा प्रत्येक पराभव हा जिव्हारी लागेल. त्यामुळं समझोता नाही होना चाहिए. जिंकणं हाच एकमेव पर्याय आहे. आणि दुसऱ्या साईडला जर विचार केला तर तुमच्याकडे पर्याय सुद्धा असले पाहिजेत. ते खेळात तुम्ही वापरू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस किंवा वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांकडे पर्याय होते. ते पर्याय तयार करायचे. आणि जर तुम्हाला पर्याय निर्माण करता येत असतील तर ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा हा चेंडू वा वा विक्रम वा. आगीचे गोळे टाकल्यासारखे चेंडू त्यानं प्रतिस्पर्ध्यावरती टाकलेले आहेत. या विक्रम ननावरेला या स्पेलच्या जोरावरती पुढच्या UKNPL ला सुद्धा मोठी बोली लागू शकते. हे त्याचं रेकॉर्ड क्रिक हिरोज वरती दर्ज होईल. त्याचा प्रोफाईल बिल्डअप होईल आणि त्याचा फायदा त्याला पुढील UKNPL ला नक्की होईल. हा चेंडू सुद्धा विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू 10 वाजून 7 मिनिटं होत आहेत. 57 धावा धावफलक आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक संपणार आहे आता येणाऱ्या चेंडू बरोबर. कोंडीत पकडून टाकलं विक्रम ननवरेनं. 2 षटकामध्ये त्याचा स्पेल तुम्ही बघा अफलातून राहिला. 12 चेंडू विक्रम ननवरे टाकून गेला आणि 12 चेंडू मध्ये त्यानं विकेट घेतल्या. स्वतःकडे 2 आणि धावा फक्त दिला 6. आणि त्यातला सुद्धा एक चौकार लोकेश लोणारीनं बॉल मारला होता तो अडला नाही मागे. 6 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि प्रवीण गायकवाड सरांना सुद्धा मैदानावरती आपण बघायला यावं लागणार आहे. कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता इथून पुढे काही सूचना दिल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा तो खेळ समोर चालू होणार आहे. पुन्हा जाऊ सरळ डीजे ऑपरेटर यांकडे सुंदर गीत ऐकण्यासाठी कारण त्यांचा टाइम संपणार आहे आता थोड्या वेळात. तोपर्यंत जाऊ सर डीजे मास्टर. पासून आपल्या बरोबरीत आहे. अप्रतिम अंपायरिंग या स्पर्धेतून आपण या पॅनलचं काम बघितलेलं आहे. पारदर्शकता हीच त्यांची खरी ओळख आणि गेल्या अनेक वर्षाची गुंतवणूक आणि टेनिस बॉल आणि लेदर बॉलचा मोठा अनुभव या पंचांच्या पाठीमागे आहे. निपक्षपाती पंच म्हणून या पंचांची ओळख आणि असे हे 3 अंपायर्स या स्पर्धेसाठी आहेत. 6 ओव्हरचा खेळ 57 धावा धावपलकीवरती लोकेश लोणारी. 7व्या षटकासाठी लोकेश लोणारी बॉलिंग मार्कवरती येतील. अमोल ननावरेंना समोर. पहिला बॉल लोकेश लोणारीचा. प्रेक्षक गॅलरी श्री मंगेश शेठ कुंकुलोळ यांच्या गॅलरीत बॉल. 6 धावा. पहिलाच बॉल होता लोकेश लोणारी यांचा आणि पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला तो षटकार आणि धावपलकीवरती 63 धावांचा आकडा धावपलकीवरती पूर्ण झाला. 63 धावा धावपलकीवरती आहेत. अमोल ननावरेला आता इथून पुढे आपल्या टीमला पुढे एक फायटिंग टोटल पर्यंत आणण्यासाठी त्यालाच काम करावं लागणार आहे. कारण ऑलरेडी 3 खेळाडू पास झालेले आहेत आणि अमोल ननावरेवरती जबाबदारी वाढलेली आहे. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा अमोल ननावरे. अजून एक मोठा ब्लास्ट. लागोपाठचा दुसरा षटकार.
दोन चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत अमोल ननावरेनं. एक्सप्रेस पुन्हा एकदा सुसाट धावायला सुरुवात झालेली आहे. सलग तिसरा षटकार आल्यानंतर बक्षीस आहे अमोल ननावरेला. ते बक्षीस 2000 रुपयांचं होतं, मात्र हा चौकार आलाय, षटकार नाही तर तिसऱ्या चेंडूवरती चौकार. साठी 2001 रुपयांचं पारितोषिक. आणि स्वीटचे मालक संजयजी कांचन यांकडून हे बक्षीस. हा चेंडू नो बॉल. लोकेश लोणारीचं हे षटक आता इथून मागडे पुढे साबित ठरतं की काय, असे प्रश्नचिन्ह आता दिसायला सुरुवात झालेली आहे. नो बॉल टाकला लोकेश लोणारीनं. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 1 नो बॉल. हा ग्राफ आता या षटकाचा ट्रॅव्हल होताना दिसलाय. फ्रीट आहे अमोल ननावरेसाठी. फ्रीटचा चेंडू समोर, पुन्हा हा बॉल अडव्या बॅटनं फाईन लेग मध्ये, आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा हा चेंडू धावा देऊन जाईल त्या 4. अली अन्सारी यांकडून पारितोषिक. जर या मॅच मध्ये अमोल ननावरेंनी जर आपलं अर्धशतक पूर्ण केलं तर अली अन्सारी यांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू समोर, क्षेत्ररक्षक समोर आहेत. रनआउट हा लोकेश लोणारीनं सोडला होता आणि त्याचा फटका लोकेश लोणारीलाच मोठा बसला. महागड षटक आहे आतापर्यंत लोकेश लोणारीचं. 78 धावा धावफलक, 6.5 षटकांचा खेळ. तर दोनही महाराष्ट्र पोलीस विकेटवरती, दोनही महाराष्ट्र पोलीस विकेटवरती. एका साईडला सचिन सर तर दुसऱ्या साईडला प्रवीण चौधरी, आणि दोनही एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. अशा 2 पोलीस, महाराष्ट्र पोलीस विकेटवरती आहेत. मार्च एंडिंग चालू होता. लोकेश लोणारी डेंजर एंडला, सचिन सर धावलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि 2 धावा तिकडे त्या चेंडूवरती येतील. 2 धावांनी धावपलक्यावरती खेळ समोर पुन्हा एकदा बदलताना दिसणार आहे. धावपलक्यावरती वाढ होते. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती बनवल्यात त्या 80 धावा. 80 धावा धावपलक्यावरती. 7 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. तर आता इथून पुढे येणारे अजूनही 6 चेंडू पहिली इनिंग संपण्याखेरीज शिल्लक आहेत. टाइम संपलाय का चेक करा एकदा. ऑन स्क्रीन वरती आम्ही टाइम बघतोय. टाइम अप, टाइम संपलाय. ऐंशी धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक खेळाडू थर्ड यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे टीम. टाइम आपला संपलेला आहे. ऑलरेडी 4 मिनिटाच्या मागे जो 1 मिनिट तुम्हाला वाढवून दिलेला आहे तो सगळा ड्रिंक्स ब्रेक, तुमचा रिव्ह्यू, DRS
तुमचे 2 ड्रिंक्स ब्रेक ह्या सगळ्या गोष्टी ऍड करूनच तुम्हाला 4 षटकांच्या अर्थात 4 मिनिटाच्या मागे जो 1 मिनिट वाढवून दिलेला आहे तो त्यासाठीच आहे. लाईट ऑफ करा, गाडीच्या लाईट बंद करा, लाईट बंद करा गाड्यांच्या. पाणी पाणी नाही आतमध्ये. स्कूटीची लाईट बंद करा. चला मॅच सुरू करायचे. ऐंशी धावा चला चला मॅच सुरू करा. अजून एक मॅच आहे, अजून एक मॅच आहे आपली खेळवायची राहिलेली आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, आयोजकांकडून सूचना आलेली आहे. यानंतर मॅच अशी थांबवणार नाही आपण आणि थोडंसं स्पीडअप अजून ठेवणार आहोत. 80 धावा धावपलकीवरती पुन्हा एकदा शेवटच्या षटकाकडे आपण जातोय. ओ हो यावेळेस पुन्हा एकदा चूक घडली. बॅटची मोठी एज होते, मात्र यष्टरक्षक आपण पाहिला तो चेंडू हातावरती कॅरी करू शकला नाही. एक धाव पहिल्या चेंडूवरती, एका धावेने धावपलकीवरती 81 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. 81 धावा धावपलक आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 81 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. 4 गड्यांच्या मोबदल्यात 81 आहेत. पुन्हा एकदा राहुल गायकवाड बॉलिंगसाठी. हा चेंडू यावर बॅट एज आहे आणि तो बॉल सुद्धा निघून गेलाय सरळ सीमारेषा ओलांडून बाहेर. 4 धावांसाठी.
85 धावा धावपलकीवरती 85 ऑन बोर्ड. बॉल पॉइंट मध्ये बॉल ढकललाय स बॅकवर्ड पॉइंटला. शतरक्षक आहेत मागे. बॉल थांबवलाय आणि तिकडे तोपर्यंत धावा पुन्हा काही चेंडू. आता 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त होतील. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. सत्याऐंशी धावा धावपलकीवरती. राहुल गायकवाड यांना शेवटचं षटक टाकण्यासाठीची जबाबदारी आता पुढे आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली जबाबदारी त्यांनी उचलली. एक चौकार जरी सोडला तरी बाकीचे चेंडू चांगले आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 87 धावा. रायगड एम्पायर्स आता एक फायटिंग टोटल पर्यंत येऊन थांबलेली टीम आहे. विक्रम ननावरेंची 2 षटकांचा स्पेल हा संघासाठी उपयुक्त साबित ठरला. हा चेंडू ही धावा 4 चौकार 4 रन. वन ऑन बोर्ड. 91 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 91 धावा धावपलक दाखवतोय पुन्हा राहुल आहेत. हा बॉल उडवलाय चेंडू प्रवीण चौधरी यांनी. महाराष्ट्र पोलीस बॉल टाकतायत सीमारेषेच्या पलीकडे. वेल फिनिश. 97 मॅच चला चालू करायचे. चला 2 पहिले फलंदाज पहिले 2 सलामीवीर मैदानावरती. चला पटकन. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस नाणेफेक आपल्याला करायचा आहे. नवीन बॉल सरांना दिला जाईल. विजयासाठीचं टार्गेट 8 ओव्हरमध्ये 98 ची नीड. तुम्ही बघाल हा सामना जिंकण्यासाठी 98 धाव्यांची गरज आहे. फलंदाज अजून आलेले नाही आहेत. चला 2 फलंदाज आपण आतमध्ये या. आयोजकांकडून सूचना आहे की आपण थोडंसं स्पीडअप करणार आहोत कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. भरपूर म्हणजे हे एक इनिंग अजून एक इनिंग म्हणजे टोटल 3 इनिंग्स आपल्या सामन्यातले बाकी आहेत. अजून 3 इनिंग्स आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि त्या 3 इनिंग्स 8-8 ओव्हरच्या आहेत. त्यामुळं वेळेचं गांभीर्य लक्षात घेता आपण पुढे थोडंसं फास्ट जाण्याचा निर्णय घेतोय. चला बॅटिंग टीम. चला आपण 2 फलंदाज ताबडतोब.
98 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 साठी उपस्थित झालेल्या आमच्या सगळ्या तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा आयोजक कमिटीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. असंख्य मोठा क्रीडा वर्ग आपण पाहाल ही स्पर्धा बघण्यासाठी गावातून वाड्या वस्त्यांवरून हा मोठा प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. ज्यांना इकडे येता येत नाही ते ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या स्पर्धेबरोबर इथे आहे. ज्यांना इकडे येणं शक्य आहे ते इथे येऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग वरती मनापासून प्रेम केलेलं आहे. आणि असा आमचा सगळा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. आपलं सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत आमचे श्रीकृष्ण लोणारी सर सुद्धा आपण पाहतो आमच्या दाजी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. प्रसिद्ध उद्योजक आहे या भागातले आणि विशेष म्हणजे शांत संयमी स्वभाव हीच त्यांची मोठी ओळख. अशा आमचे श्रीकृष्ण लोणारी पाठीशी कृष्ण हवा असं म्हटलं जातं आणि श्रीकृष्ण लोणारी आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणजे तुमच्याकडे संयम असावा आणि पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ॲक्शन हे कायम श्रीकृष्ण लोणारी सरांकडून शिकायला मिळतं आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्ताने आणि मला वाटतं स्वप्नील लोणारी सुद्धा त्यांच्या बरोबरीत आलेला आहे. स्वप्नील वेलकम UKNPL मध्ये. स्वप्नील लोणारी यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. मोठी मॅच तर लोकेश लोणारी आतमध्ये दाखल होईल. लोकेश लोणारी एक खेळाडू आधी पण देखील लोणारीचा खेळ बघितलाय तर दुसरा भाऊ लोकेश लोणारी जो आता या मॅच मधून पुढे येतील. बडे मॅच का बडा खिलाडी लोकेश लोणारी. पहिलं षटक टाकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारे रायगड एम्पायर्स मध्ये पोलीस खात्यामध्ये काम करणारे पोलीस दलामध्ये काम करणारे भरपूर खेळाडू आहेत. टायमर चालू केलाय टाइम ऑन केलेला आहे आणि मॅचला सुरुवात होते. प्रति षटकापाठीमागे 12.25 रिक्वायर रन रेट आणि डाव सुरू होतोय. अमित सरांना पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघू. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची महत्वाची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस अमित साळुंखे अर्थात बबलू पाटील या नावाने ओळखले जाणारे सर. पहिला चेंडू तुम्ही बघा अमित सरांचा व्हेरिएशन आहे क्लीन गोलंदाजी ॲक्शन आहे त्यांची आणि त्यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचे पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी संघनायक त्यांच्या खांद्यावरती सोपवतात आणि ती जबाबदारी उत्तमपणे आपल्या खांद्यावरती पेलणार आहे. अमित साळुंखे जे बॉलिंग मार्कवरती आले पहिला बॉल टाकलाय त्यांनी निर्धाव. समोर ऑन स्ट्राईक एंडला तुम्ही बघताय संजय. हा बॉल पुढे मिळालाय आणि हा चेंडू टाकलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार. पहिल्या बॉलवरती धाव नव्हती. पहिला चेंडू निर्धाव होता मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. षटकारानं डावाची सुरुवात केलेली आहे. संजय ज्यांनी आपण पाहिलं आपल्या बॅटवरून खेळलेला एक मोठा षटकार. आता टीमच्या संजू सॅमसन. अमित साळुंखे जशास तसं उत्तर. ही ताकद आहे प्रत्येक टीमची ताकद आहे. जिस भाषा में सवाल पूछोगे उसी भाषा में जवाब मिलेगा. टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर आपण पाहतो प्रत्येकानं देण्यासाठीचा पवित्र दाखवलेला आहे. आज एका मोठ्या व्यासपीठावरती एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध आहे. हल्ली संधी तयार होत नाही कधी कधी ती मिळतही नाही. ती स्वतः ती संधी कार्यातून निर्माण करावी लागते आणि आज ही संधी तुमच्यासाठी आहे. आयुष्य फार छोटं आहे आणि हे आयुष्य असंच कापरागत उडत जात असताना ते बघत बसू नका. काहीतरी वेगळं करावं लागतं. मजा असते आणि आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या मात्र वाजत राहिल्या पाहिजेत. ध्येय प्राप्तीचा प्रवास आहे. हा चेंडू पुन्हा एकदा संजू सॅमसन बॅक टू द बॉलर आणि चेंडू सीमारेषेच्या पार. खणखणीत चौकार.
ऑन बोर्ड वरती पुढे. संजू सॅमसन T20 विश्व विजेता आपण पाहतो. ज्यावेळेस भारत राहिला त्यावेळेस संजू सॅमसनने केलेली बॅटिंग आणि शेवटच्या 2-3 मॅच मध्ये आल्यानंतर त्याने केलेली बॅटिंग ह्यानंतर त्याला आपण पाहतो का मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एक ओव्हरचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे. टॉस जिंकलाय सिंहगड लायन्स जीवन कुंजीन अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू हा निर्णय आपण पाहतो टीमने घेतलेला आहे आणि तो संघ यानंतर क्षेत्ररक्षणासाठी येईल. विजयाचं कॅल्क्युलेशन टीम 42 चेंडूमध्ये अजून बनवायच्या त्या 87 धावा. 42 चेंडूमध्ये 87 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गायकवाड जे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात तेव्हाच आयुष्यही आनंद यात्रा होतंय. आज तुम्हाला मोठा आनंद निर्माण करून देणारी टुर्नामेंट म्हणून UK NPLची ओळख आहे आणि आज या खेळावरती मनापासून प्रेम केले प्रत्येक प्रेक्षक वर्गानं. पहिला चेंडू निर्धाव 41 चेंडू आणि बनवायच्या त्या 87 धावा. हल्ली प्रेम सुद्धा जपून करावं असं म्हटलं जातं. प्रेम सुद्धा मोजून करावं लागतं हल्ली, कारण जर तुम्ही जास्त प्रेम केलं तर ते घेणाऱ्याला सुद्धा ओझं होत आहे. एक मोठी नावलौकिक प्राप्त केलेली टुर्नामेंट. संजू हो बॉल AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू बॅटमधून निघाला आणि तो आर पार करून गेला. बबलू पाटील सरांना 4 रन. धावपलक्यावरती आता जाऊन थांबलेला खेळ आहे. 15 धावा धावपलक्यावरती. इस मैच का एक नया चैप्टर अभी शुरू हो चुका है. लाईन वरती आपण पाल चेंडू पुन्हा एकदा तिकडे तो बॉल रोखण्यासाठीचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावपलक्यावरती 17 धावांचा आकडा ऑन बोर्ड वरती पुढे येऊन थांबलेला आहे. 17 धावा. 1.3 षटकांचा खेळ संपला. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 आहे. 39 चेंडूमध्ये 81 धावांची आवश्यकता अजून आहे. 39 चेंडूमध्ये 81 म्हणजे प्रति षटकामध्ये मागे अजूनही 12 पेक्षा जास्त धावा तुम्हाला गोळा करायच्याच आहे. पॉवर प्ले ऑन आहे. बॉल पुन्हा एकदा संजू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होते. दृढ निश्चय वालों के लिए दुनिया में कुछ भी असंभव नहीं. ठरवावं लागतं. जिकडे तुम्ही ठरवता तिकडेच 50% यशस्वी होता. त्यासाठी तुम्हाला आधी ठरवणं गरजेचं आहे. जिंदगी में अक्सर लोग प्रेम में असफल होने के बाद टूट जाते हैं, लेकिन असली शक्ति वही से जन्म लेती है. एक बड़ा मंच है आपके लिए. इस 1 रन के साथ इस मैच का कारवा आगे बढ़ता हुआ. 18 धावा धावपलक्यावरती. 38 चेंडू 80. आबा कांचन यांच्या माध्यमातून पारितोषिकाची घोषणा केली जाते. प्रवीण गायकवाड सर जी पहिली विकेट घेतील त्या पहिल्या विकेटसाठी आबा कांचन यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. 20 ऑन बोर्ड. 22 धावा धावपलक्यावरती. 1.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 37 चेंडूमध्ये अजून बनवायच्या त्या 76 धावा. लोकेश लोणारीचा फटका. अविनाश आंबले थांबवणार आहे तो चेंडू. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या चेंडूवरती पुढे येणार आहेत. या 2 धावांनी धावपलक पुन्हा पुढे जाईल आणि 2 षटकांचा खेळ संपलाही जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 24 धावा, 36 चेंडू आणि बनवायच्या त्या 74 धावा. 36 चेंडू मध्ये 74 धावांची आवश्यकता. क्या होगी इस मैच की कहानी. बीत गए वो दौर अब लौट कर ना आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूंक दिया है हमने अब सिर्फ राख उठानी है और जिंदगी और कुछ भी नहीं बस तेरी मेरी कहानी है. इकडे आमचे श्रीकृष्ण लोणारे आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. कुरुक्षेत्राच्या अर्थात कुरुक्षेत्रावरती मनातून खचलेल्या अर्जुनाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारा कृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. रनांकन पेटलाय आणि लोकेश जिसकी सोच हार मान चुकी है वो कभी सफल नहीं हो सकता. आपको आपकी सोच बदलनी पड़ेगी.
एक मोठा व्यासपीठाचा एक मोठा खेळ तुमच्यासाठी. पुन्हा एकदा अमित साळुंके सरांना बॉलिंग मार्कवरती आणण्याचा निर्णय प्रवीण गायकवाड सरांनी घेतलाय. संजू सॅमसन ऑन स्ट्राईक इन. लढाई त्यांनी सुरू ठेवलेली. स्ट्रगल इज द पार्ट ऑफ जर्नी. एव्हरीवन गोज थ्रू इट. ओहो हो. आणि संजू सॅमसन बाद. संजू सॅमसन धावबाद. अशा मॅच मध्ये संजू सॅमसन धावबाद होणं संजू सॅमसन बाद. एक चुकीचा कॉल आणि एका चुकीच्या कॉलिंग नंतर किती मोठी घटना घडू शकते याचं जिवंत उदाहरण आतमध्ये बघायला मिळालं. ज्या संजूनं खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करायला सुरुवात केली होती. चांगला बॅटल आपण पाहतो रंगत होता. प्रॉपर टायमिंग आणि चांगले शॉट एक्झिक्युशन त्यांचं सुरू होतं आणि अशा खेळाडूला या मॅचमध्ये धावबाद व्हावं लागलं. आता इथून पुढे जबाबदारी लोकेश लोणारीची वाढेल या मॅचमधून, कारण आता इथून पुढे त्याला त्याचा खेळ दाखवावा लागेल. जे घडायचं असतं ना ते तसंच घडतं. तुम्ही बघा, ते तुम्ही बघाल हिंदू फिलॉसॉफी बेस्ड ऑन 4 पिलर. जे घडलंय ते तसंच घडणार होतं. जे घडणार आहे ते सुद्धा तसंच घडणार आहे. त्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. सब कुछ तय है. न्यू बाठा मैदानात आल्या बरोबरी सरळ महिला कक्षावर बॉल मारलाय आणि चेंडू धावा देऊन गेलाय 6. या धावांचा आकडा ऑन बोर्ड वरती आहे. 31 धावा, 34 चेंडू आणि बनवायच्या त्या 67 धावा. 34 चेंडू मध्ये 67 धावा. आता सामना जवळ यायला सुरुवात झालेली आहे. संदीप गेले मैदानावरती आणि संदीप सरांचा पहिला षटकार आला. हा बॉल यावेळेस पंचांनी कळवला. हा स्वेर आहे. एक अतिरिक्त धाव येईल. एका अतिरिक्त धावेने धावपलक्यावरती 32 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. 32 ऑन बोर्ड. 2.2 षटकांचा खेळ टाकून झालाय. 32 धावा धावपलक्यावरती. 34 चेंडू मध्ये अजून प्रवास आहे तो 66 धावांचा. 34 चेंडू मध्ये 66 धावांची मॅच. बॅटल इज ऑन. अडव्या बॅटने हा बॉल अक्रॉस द लाईन थोडेसे गेलेत. मिड विकेट मागे उभा करून ठेवलेला आहे. एकच धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. एका सिंगल बरोबरी धावपलक जाऊन थांबतो पुढे. तर 33 चेंडू आणि बनवायच्या त्या 65 धावा. 33 चेंडू मध्ये 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. लोकेश लोणारी याआधी आपला मोठा खेळाडू धावा धुवून माघारी गेलेला आहे. या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलण्याची आवश्यकता आहे आणि ती जबाबदारी घेऊनच आता इथून पुढे चालायचंय. कारण देऊन चालणार नाही. हा चेंडू लोकेश लोणारी कव्हर फोडण्याचं काम करतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय लोकेश लोणारीनं. बहारदार चौकार. आणि 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. 32 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 61 धावा. 32 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. लोकेश लोणारी पुन्हा एकदा हा चेंडू पुरेपूर बॅकफुटवरती सरकले होते. क्षेत्ररक्षकाला तिकडे आपण पाल थोडासा फंबल बॉल हातावरती घेण्याच्या प्रयत्नात पाय घसरलेला दिसला आणि 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र नकार. आणि हा इकडे बॉल अजूनही सापडला नाही. तो बॉल अजूनही इकडे सापडला नव्हता.
39 धावा धावपलकीवरती आहेत. 39 धावांचा खेळ, 31 चेंडूमध्ये 59 धावा. मोठा दिवस आहे टीम तुमच्यासाठी. 5वी रात्र आहे UK NPL ची. अजूनही बराचसा डाव शिल्लक आहे. बहुतेकांसाठी प्रत्येक दिवस हा केवळ नित्यक्रम असतो, त्यात सुरक्षितता असते, मात्र समाधान कधीच नसतं. बडे मॅच का बडा खिलाडी आहे, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद लोकेश लोणारे. हा चेंडू यावेळेस समोर शांत पद्धतीने चेंडू खेळला. पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंड आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावा मिळालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावपलकीवरती 41 होईल ड्रिंक्स ब्रेक. 30 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात अजून 57 धावा. 30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता खेळामध्ये शिल्लक. त्यावेळेस मुळाशी तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल कानमंत्र आणि कान भरल्यानंतर काय होतं. चुकीच्या ठिकाणी बोलल्यानंतर काय घडू शकतं. हा इतिहास आहे महाभारत रामायण असा. शेवटचे 30 चेंडू 57 धावांचा खेळ. संदीप भाऊ तांबे यांचं इथे आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. खेळ अजूनही संपलेला नाही, मॅच अजूनही संपलेली नाही, कारण अजूनही डाव संपला नाही. दोघांपैकी कुणी जिंकलं नाही. पॅरलल आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स लढतोय आपल्या या स्पर्धेच्या विजयासाठी. बॉल यावेळेस मात्र थोडासा वेगात टाकलेला चेंडू होता. आशिष यादवला आता 4थं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 29 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता अजून खेळामध्ये. गणेश मोरे आलेले तिकडे आमचे कोरेगाव मूळचे, त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आबा कांचन, संतोष आबा कांचन, पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष, आबांकडून विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. व्हाईट बॉलचा कॉल. 42 धावा धावपलकीवरती. 4थं षटक सुरू झालेलं आहे. जसा जसा खेळ पुढे येईल तसा तसा सामन्यामधला ट्विस्ट चुरस वाढताना दिसणार आहे. आशिष यादव. बॉल समोर पुन्हा एकदा डॉट. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. एक आशिष मैदानावरती आहे, दुसऱ्या आशिष इकडे आमच्या बरोबरीत आहे. ये मुंबई का लड़का है, ये मुस्कुराता चेहरा सब बताता है. हम आए शान से और बैठेंगे भी शान से और बॉल दिखाएंगे भी शान से. आशिष सालवी. tenniscricket.in आपण पाहतो. आमचे कॅमेरामॅन आमचा आशिष इथे आमच्या बरोबरीत. आशिष सालवी. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो ही आमची सर्जनशील टीम इकडे काम करते. आशिष आमच्या बरोबरीत आहे.
हा छोटासा चेंडू फुटबॉल सारखा करून दाखवण्याची ताकद आहे या कॅमेरामॅन मध्ये आणि आमचे सगळे कॅमेरामॅन या स्पर्धेसाठी काम करतात आणि हा चेंडू तुम्ही बघितला गेलाय निघून सीमारेषेच्या पलीकडे 4 27 चेंडूमध्ये 52 धावा. हातात शस्त्र असून रडणारा युद्ध होण्यापेक्षा शून्यातून विश्व निर्माण करणारा लढवाई याबना. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो. फंबल आला तिकडे. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो. तितक्या दमानं लढावं लागतं. परिस्थितीला अपाय समजून घाबरण्यापेक्षा त्याच परिस्थितीला उपाय शोधणं हा शहाणपणा इकडे महत्वाचा राहील. 26 चेंडू आणि बनवायच्या त्या 50 धावा. 26 चेंडू 50 धावांची आवश्यकता. स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांनी कळवलाय. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 49चा आकडा पूर्ण झालाय. शेवटचे 26 चेंडू 49शीच अजून गरज आहे. 26 चेंडू 49 धावांचा खेळ. हृदयाचा ठोका वाढवणारी मॅच आहे. सस्पेन्स क्रिएट केलाय, थ्रिल क्रिएट केलाय या मॅचनं. शिवनेरी बनाम रायगड. राजधानी एक तर एका साईडला शिवनेरीचा इतिहास मोठा आहे आणि दोन्ही किल्ल्यांचा इतिहास मोठाच राहिलाय. इथून पुढचं प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. 25 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 48 धावा. 25 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. लोकेश लोणारी अजून मैदानावरती खेळणं किंवा तो उभा असणं हे संघासाठी मोठी गोष्ट आहे, कारण हेच मोठं आशेचं किरण आहे. ट्रम्प कार्ड आहे टीमचं आणि जर हे ट्रम्प कार्ड चाललं तर हा सामना संपू सुद्धा शकतं. बडे मॅच का बडा खिलाडी आहे लोकेश. तर लोकेश लोणार यांच्या विकेटसाठी गणराज हॉस्पिटल यांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. अपील लोकेश लोणारीच्या विरोधात. सगळ्यांनी एकत्र येत अपील केली होती. अपीलला दाद मिळालं नाही. 4 षटकं संपली. 4 षटकांचा खेळ टाकून झाला. 24 चेंडू आणि बनवायच्या त्या 48 धावा. 24 चेंडू मध्ये 48 धावांचा प्रवास. टीम तुमचा शेष आहे. अजूनही बरोबरीची टक्कर आहे. समांतर हा सामना. तुम्ही समांतर ही वेब सिरीज जर बघितली असेल स्वप्नील जोशीची, तिकडे 2 लाईव्ह कशा पॅरलल. तुम्हाला माहित असतं तुमच्या पुढे आयुष्यात काय घडणार आहे. तुमचं भविष्य तुम्हाला माहित असतं तरी तुम्ही ते बदलू शकत नाही. ही पॅरलल मॅच आतापर्यंत समांतर हा सामना आहे. दररोज दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचं मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचं की नाही हे तुम्हाला ठरवावं लागतं. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन मुख्य पंचांनी दिलेला आहे. तुम्ही केवळ नियतीच्या हातातलं खेळणं बनता की नाही हे तुमच्या निर्णयावरती अवलंबून आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय. आबा कांचन यांकडून विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. हे पारितोषिक शेवटपर्यंत कायम राहील. प्रत्येक विकेटसाठी आबांकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 ओव्हरमध्ये 50 बनवल्यात. 4 ओव्हरमध्ये 48 बनवायच्यात. मंजिल अभी दूर है. प्रवीण गायकवाड सरांनी चेंडू हातावरती घेतलाय. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. 40+ जिन हालातों ने पटका है जमीन पर उन्हें उठाकर जवाब देना भी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी. मेरा वक्त अभी आना बाकी है. चल रहा हूं मंजिल के सफर में. मंजिल को अभी पाना बाकी है. मंजिल अभी दूर है. 24 चेंडू 48 धावा. पहिलाच बॉल परफेक्ट ब्लॉक होल आणि बाद झालेत. कोण बाद झालाय हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. सचिनजी काळे यांकडून सुद्धा विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मात्र आता इकडे खेळाडू बाद झालाय. तो बाद होणारा खेळाडू कोण आहे हे तिसरे पंच आपल्याला सांगणार आहेत.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन कोण बाद होणार आहे. ऑलरेडी तुम्ही संजू सॅमसनला असा याआधी गमावलाय, त्याचं दुःख अजून निवळलेलं नाही. संजू सॅमसन तुमचा ऑलरेडी बाद होऊन आलाय असाच माघारी. आणि आता इथून पुढे जर असा एक खेळाडू जर मोठा धक्का टीमला बसत असेल तर ती गोष्ट विचार करायला लावणारी. बाद होईल कोण? बाद एक तर नक्की झालाय. नवीन फलंदाज आतमध्ये येतील, फक्त आता बाद होणारा खेळाडू कोण आहे? बाकी कोणाला अलाव नाही इकडे. 12व्या खेळाडूला अलाव केलं जात नाही, फक्त अंपायर्सच तिकडे बघतात. 12th मॅनला अलाव केलं जात नाही लाईव्ह बॉक्समध्ये. तिकडे राहुल गायकवाड मैदानावरती बॅट घेऊन निघालेले आहेत. त्यांना माहिती आहे मला जायचं हे नक्की झालंय, फक्त भागारी येणार कोण हे फिक्स नाही. त्यांची जागा ते कोणाची भरून काढतील. लोकेश लोणारी जर पास झाला तर मात्र बिल्डिंग टीमला आपण पाहतो, अर्थात ती टीम माघारी येईल. लोकेश लोणारी बाद. लोकेश लोणारी बाद. पंचांनी सांगताना सांगितलं जर्सी क्रमांक 3 बाद आहे आणि जर्सी क्रमांक 3 लोकेश लोणारीचा आहे. लोकेश लोणारी मैदानातून माघारी. शिवनेरी स्ट्रायकर्स इकडे जे दिसतो ते दाखवलं बाबा आम्ही, ते बघा. लोकेश लोणारी मैदानातून माघारी येणार आहेत. होत्याचं नव्हतं घडलेलं आहे, जे व्हायचं नव्हतं ते घडलंय. ऑन स्क्रीन वरती तुम्हाला याचं फुटेज पुन्हा एकदा आम्ही दाखवतोय, तुम्ही बघा. हे ऑन स्क्रीन वरतीचं फुटेज पंचांनी पुन्हा एकदा ऑन प्ले केलेलं आहे आणि बघा तुम्ही. साईड कॅमेऱ्याने दिसत नाहीये, साईड कॅमेऱ्याने दिसत नाहीये, जे समोर असं ते दाखवलं नाही. साईड अँगल म्हणून तर बोलतो दादा. लोकेश लोणारी बाद. लोकेश लोणारी बाद होणार आहेत.
लोकेश बाद आहेत. लोकेश बाद असतील आणि त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज. चला मॅच सुरू करायची लगेच. लोकेश लोणारी OUT असा डिसिजन. मॅचचं कॅल्क्युलेशन टाईम थांबवला नव्हता तो वाढवून दिला जाईल. टाईम थांबवला नव्हता तो वाढवून दिला जाईल. बाठा मैदानावरती दाखल होतील 50 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू 48 धावांची मॅच आहे. 23 चेंडू 48 धावांचा हा खेळ. हा क्लोज एन्काउंटर आहे. आता क्लोज एन्काउंटर या मॅचमधून तुम्हाला दिसणार आहे. आपली प्रतिष्ठा आपलं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी मॅच काही करून आता दोघांना जिंकायचीच आहे. त्यामुळं दोन्ही टीमकडून ती एक समान ताकद वापरायला आता सुरुवात होईल. प्रवीण गायकवाड बॅटर आपण पाल राहुल गायकवाड आतमध्ये गेलेले आहेत. एक धाव लेग बाईचा कॉल पंचांकडून. लेग बाईच्या एका सिंगल बरोबरी धावपलकावरती 51 धावा धावपलक दाखवतो. 4.2 षटकांचा खेळ संपला. 22 चेंडू 47 ची मॅच आहे. अजून 22 चेंडू आणि 47 धावांचा प्रवास अजून डावात शेष आहे. I don't know what is the right way to go to that destination, but still remember, you can do it. आम्ही करू शकतो हा विश्वास महत्वाचा आहे. अविनाश आंबलेला बीट केलं जाईल. थोडा दूर आहे अविनाश. परफेक्ट रिकॉर्डिंग शॉट आणि चेंडू सीमारेषा पार. 4 रन. बॅटिंग टीमने DRS घेतलाय वाईटसाठी. टीव्ही अंपायर यांची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर्सनं फेर दिला होता आणि त्यांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमनं. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आता ऑनफिल्ड अंपायर्स पर्यंत पुढे पोहोचवला जाईल. 4 कॅमेरे आहेत या स्पर्धेसाठी काम करतायत आणि सचिन कांचन सरांनी आज tenniscricket.in ची टीम बोलवली इकडे. का तर या स्पर्धेमध्ये पारदर्शकता राहावी हाच प्रयत्न आहे कायम. आणि एक चांगलं YouTube टेलिकास्ट आहे आणि जे काय ते सगळं तुमच्या समोर घडतंय. आयोजकांनी त्यांच्याकडे काही नियम राखून ठेवलेले आहेत. ते सुद्धा स्पर्धेच्या सकारात्मक दृष्टीनं स्पर्धा सकारात्मक व्हावी यासाठी डिसिजन पेंडिंग आहे. टाइम चालूच आहे. तो पुन्हा तिकडे वाढवून दिला जाईल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर. चेंडू काउंट होणार आहे आणि चेंडू काउंट झाल्यानंतर मॅच मधलं समीकरण 19 मध्ये बनवायच्यात त्या 43. 19 चेंडू मध्ये 43 धावा. यू कॅन डू इट. डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड पेशन्स. I don't know what is the right way to go to that destination, but still remember, we can do it. आम्ही करू शकतो आणि हा विश्वास आतापर्यंत शिवनेरीनं अबाधित ठेवलाय. आडव्या बॅटनं हा चेंडू सरळ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल धावा देऊन जातोय. 4 चौकार.
18 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. ही अशी लढाई तुम्हाला देता यायला हवी. अमोल ननावरे डाऊन दी बॉल. एकत्र येण्याची परवानगी नाहीये बबलू सर, एकत्र येण्याची परवानगी नाहीये. टीम मीटिंग अलाउड नाहीये. जागेवरती घ्या, सगळे खेळाडू जागेवरती घ्या. प्रवीण सर बाकी येत नाही आणि ती संधी परत येत नाही. आणि लक्षात घ्या टीम, हा काळ फार निष्ठुर आहे. त्याच्याकडे चुकीला माफी नाही आणि तुम्ही दोनदा चुकलाय. दोन खेळाडू तुमचे असे महत्वाचे आहेत जे तुम्ही धावबाद होऊन माघारी आला. आणि काळ इतका निष्ठुर आहे, काळ हा फार निष्ठुर आहे, त्याच्याकडे चुकीला माफी नाही. ती वेळ निघून गेलेली आहे. 16 चेंडू आणि बनवायच्यात त्या 38 धावा. 16 चेंडू मध्ये 38 धावांचं समीकरण या व्हाईट बॉलनं अर्थात बदललं जाईल. 16 चेंडू आणि आता बनवायच्यात त्या 37 धावा. 16 चेंडू मध्ये 37 धावा. दोन्ही संघनायकांनी सूचना दिलेल्या आहेत. काळ कठीण आहे, लक्षात घ्या, हार मानू नका. परतीचे मार्ग कापून टाकलेले आहेत. शेवटपर्यंत आपल्याला लढावं लागेल. शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका. दोन्ही कॅप्टन, दोन्ही टीम मॅन्टॉरनं सांगितलेलं आहे ही लढाई आपल्याला टप्प्याटप्प्यानं करावी लागेल. टप्प्यातला कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं करावा लागणार आहे. 15 चेंडू आणि बनवायच्यात त्या 36 धावा. एक नवीन इतिहास नोंदवण्याची पुन्हा एकदा परमेश्वरानं संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. लाईट बंद ठेवा गाड्यांच्या. अक्षय बदे त्याच्यासाठीचा टाकलाय चेंडू निर्धाव. 14 चेंडू आणि बनवायच्यात अजून 36 धावा. 14 चेंडू आणि 36 धावा. लाईट बंद ठेवा. आयोजकांकडून सूचना आहेत, लाईट्स बंद ठेवा. हा चेंडू समोर प्रेशर आहे. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून. 14 चेंडू आणि बनवायच्यात त्या 35 धावा. काय मॅच आहे, अ गुड मॅच. अशी चित्तथरारक सामने बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं मैदानावरती येत असतो. सी आकाश भटेवारा इन लाईव्ह नेक्स्ट मॅच. अक्षय बदेचा कॅच एकाच हातात पकडला. अजून शेष आहे. 13 चेंडू मध्ये 35 धावांचा आकडा अजूनही बनवायचा शिल्लक आहे. कोणता संघ इतिहास बनवणार? जर मरणानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर एक काम तुम्ही जरूर करा. जर तुम्ही मरणानंतर सुद्धा जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर वाचण्या लायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्या लायक काहीतरी करून जा. बाठा मैदानावरती दाखल झालेले आहेत. खेळ पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा बदलताना दिसणार आहे. शेवटच्या 12 चेंडूंकडे आपण जाणार आहोत आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 34 धावा. 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. लक्ष वेधलं या मॅचनं. फक्त काही सेकंदांचा ड्रिंक्स ब्रेक होईल टीम, कारण आता ऑलरेडी या मॅचसाठी आपल्याला भरपूर वेळ लागलाय. त्यामुळे आता जास्त थांबून चालणार नाही. लगेच तो ड्रिंक्स ब्रेक कव्हर करा. आपली शेवटची मॅच आता चालू होणं गरजेची होती, ती अजून चालू झालेली नाहीये. त्यामुळे लगेच तो ड्रिंक्स ब्रेक कव्हर केला जाईल आणि पुढचा डाव समोर चालू होईल.
शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून 34 धावा. स्वतःची ताकद स्वतःला ओळखावी लागेल. इकडे तुमचं दुःख वाटून घ्यायला, नैराश्य वाटून घ्यायला कोणी येणार नाही. तुमचं नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही, कारण इथे फक्त यशाची भाषा चालते, पराभवाची भाषा आणि तसे शब्द कोणाच्याच कानात जात नाहीत. त्यामुळे इकडे विजयासाठीच खेळायचं आहे. खेळ संपलेला नाही. अजूनही दोन्ही टीमनं आपली सगळी ताकद आता पणाला लावायला सुरुवात केलेली आहे. संघर्ष. 11 चेंडू 33 धावा. आयुष्यात माणूस मिळालेलं दुःख नाही तर त्या दुःखावरती केलेला संघर्ष जास्त लक्षात ठेवतो. दुःखानं आपल्याला मोडलं नाही तर संघर्षानं आपल्याला घडवलं. हेच आयुष्याचं खरं वास्तव आहे आणि ते स्वीकारावं लागेल. ओ हो हो, पुन्हा हा चेंडू. चांगली लाईन लेन तिकडे बघायला मिळाले. 22चा एक धाव. 10 चेंडू 32. 10 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 32 धावांचा खेळ समोर मैदानावरती येऊन थांबलेला आहे. बॅटचा टॉप एज आपण पाल चेंडूने घेतलाय. 9 चेंडू मध्ये 31 धावा. 9 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. जिद्द पाहिजे तुमच्याकडे. जिस दिन आपने ठान लिया और मान लिया कि मैं कुछ भी कर सकता हूं, मेरे लिए कुछ भी मुश्किल नहीं, उस दिन से आपके जीवन में परिवर्तन आना शुरू हो जाता है. ये ब्रह्मांड आपका जिन बन जाएगा. जो भी आप उससे मांगोगे वो आपको मिलेगा. अपने काम के लिए जिद करना अच्छी बात है, लेकिन अच्छी बातों के लिए आपको कोई तब तक नहीं हरा सकता जब तक कि आप खुद से न हार जाओ. तुम अपने समस्त घाव खुद ही भर सकते हो पार्थ. 8 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. वक्त है, जगत है, घटना तय, घटित होना तय. जितना बेहतर आप खो रहे हो उससे बेहतर आपको मिलेगा. वाईट बॉल. वाईट चेंडूची घोषणा. 8 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 8 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये. माइंड इज वेपन and weapon is always loaded and my silence is just now spoke. Just wait and watch. Just wait and watch. 8 चेंडू 30. आशिष यादवनं या आधीच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये सुद्धा आशिष यादवनं तितकीच चांगली गोलंदाजी दाखवली सुद्धा. 7 चेंडू 29. क्या होगा इस मैच का प्रेडिक्शन? आशिष साल भी हमारे साथ. 7 चेंडू 29. शेवटचा चेंडू या षटकातला आहे. मोठ्या फटकाचा शोध. पुन्हा एकदा स्वेर. प्रेशर आहे. आयुष्य फार झटक्यात संपतं. कुठलीही सल मनातनं बाळगता आयुष्याच्या शेवटपर्यंत पोहोचणं शक्य आहे. सुरुवात करण्यासाठी थोडं धैर्य दाखवावं लागतं आणि जे आयुष्य आपण इकडे जगण्यासाठी आलोय त्याचा आदर करावा लागतो. लाईट बंद करा. निवड केवळ तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतःला मिळालेली एक अमौलिक भेट आहात, हे लक्षात घ्या. फुल टॉस. अमोल दानवरे पोहोचले होते चेंडूपर्यंत, मात्र बॉल हातातून निसटला. तोपर्यंत धावा तिथे किती येतील? राहुल गायकवाडनं स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवलाय. टाइम संपलाय. जेवढा वाढवून दिला होता तोही संपलाय. जेवढा वाढवून दिला होता तेवढा टाइम सुद्धा संपलेला आहे. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. 6 चेंडू मध्ये 26 धावांची मॅच आहे. आम्ही कायम सांगतो, परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात आणि आज तो तुमच्याकडे आहे. 6-26. एव्हरीथिंग विल बी कम टू यू ॲट द परफेक्ट टाइम. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती देणार कोणाकडे चेंडू? प्रवीण गायकवाड, राहुल गायकवाड. ना झुकाने का शौक है, कुछ ऐसा दिल से जुड़े, बस उसे निभाने का शौक है.
शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आणलंय ते हेमत यांना. प्रत्येक चेंडू महत्वाचा या षटकातला. प्रत्येक चेंडू. 1 hour 1 minute will never come again. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या, म्हणजे 4-5 चेंडू आणि बनवायच्या त्या 24 धावा. 5 चेंडू 24. राहुल गायकवाड, बाहुबली राहुल गायकवाड यांच्यासाठी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. प्रत्येक चेंडू हेमंतचा महत्वाचा है. जिंदगी खेलती भी उससे के साथ हो. टीम जो खिलाड़ी बेहतरीन होता है और जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी पड़ी है, वो लम्हा सवार लो जहां जिंदगी खड़ी है. 4 मध्ये 23. 4 चेंडू मध्ये 23 धावा. आडव्या बॅटनं हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 22 धावा. आयुष्यात संघर्ष कोणाला चुकला नाही. गरज आहे ती मर्यादा बाळगून आलेल्या संकटांना तोंड देण्याची. तुमचा संजू सॅमसन धावबाज झाला, लोकेश लोणारी धावबाज झाला. तर संजू सॅमसन तुमचा 4 षटक मैदानावरती उभा राहतो ना, तर तो मॅच बदलून टाकू शकला असता. आणि तुम्ही टाकलेला थ्रो अजूनही तुमच्या लक्षात नाहीये. तो तुम्ही टाकलेला एक थ्रो आणि अमोल ननावरे तिकडे धावबाद होत होता, तो तुमच्याकडून निसटला. म्हणजे या गोष्टी किती मॅटर करतात आणि एक चूक किती महागडी ठरू शकते. शेवटपर्यंत प्रयत्न होता तो चेंडू थांबवण्यासाठीचा, मात्र तो प्रयत्न असफल राहिलाय. शेवटचा एक चेंडू मध्ये 18ची आवश्यकता होती. मॅच संपली. चला यानंतर शेवटची मॅच खेळवायची आहे. 11 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. सामना खूप चांगला झाला. चांगला प्रयत्न शिवनेरी तुमचा शेवटपर्यंत.